नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। सरकारने तुमच्यासाठी पीएम आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू केलाय। शहरी भागामध्ये राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घरासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा केंद्राने सुरू केलाय। या योजनेमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। यासाठी PMAYU 2.0 अंतर्गत 1 कोटी नवीन कुटुंबांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। पात्र व्यक्ती त्यांचे अर्ज ऑनलाईन सबमिट करू शकतात। त्यासाठी अर्जदाराला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवरती क्लिक करावं लागेल। तर डिस्क्रिप्शनमध्ये सरकारी वेबसाईट दिलेली आहे, त्यावरती तुम्ही त्या वेबसाईटला भेट देऊ शकता। आता ॲप्लाय कसं करायचं ते पहा। तर यासाठी तुम्हाला ॲप्लाय फॉर PMAYU 2.0 या ठिकाणी क्लिक करायचं आहे। एक नवीन पेज उघडल्यानंतर तुमचा तपशील भरून त्यामध्ये तुम्हाला सबमिट करायचा आहे। जर तुम्ही यासाठी पात्र नसाल तर तुमचा अर्ज हा थांबवला जाईल आणि पात्र असल्यास पुढच्या प्रक्रियेला तुमचा आधार क्रमांक आणि नाव तुम्हाला प्रविष्ट करावं लागेल आणि त्यानंतर एक OTP जनरेट होईल। तो तुमच्या अधिकृत मोबाईल नंबरवरती येईल, जो प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही पुढची प्रक्रिया करू शकता। पीएम आवास योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये अर्जदाराचा आधार तपशील म्हणजेच आधार क्रमांक, आधारनुसार नाव, जन्मतारीख, कुटुंबातील सदस्यांचे आधार तपशील, आधार क्रमांक, आधारनुसार नाव आणि अर्जदाराचं सक्रिय बँक खात्याचं तपशील। यामध्ये बँक खात्याचा क्रमांक, बँकेचं नाव, शाखा आणि IFS कोड आधारशी जोडलेले असणं आवश्यक आहे। या व्यतिरिक्त उत्पन्नाचा पुरावा यासाठी फक्त PDF फाईल तुम्ही 200 KB पर्यंत अपलोड करू शकता। त्यानंतर जातीचा पुरावा SC, ST किंवा OBC असाल तर याची तुम्हाला सर्टिफिकेटची PDF फाईल 200 KB पर्यंत बनवून सबमिट करायची आहे। त्यानंतर जमिनीची कागदपत्र ही फाईल तुम्ही 5 MB पर्यंत अपलोड करू शकता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपल्या पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करा आणि तुम्हाला लवकरच याचा लाभ होईल असं सरकारने सांगितलंय। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।